नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार वर्ल्डमध्ये। माझ्यासोबत आहे पाटील सर। तुम्ही ओळखतो ऑलरेडी, तरी मी इंट्रोडक्शन देतोय। ठीक आहे, चला नवीन व्हिडिओला स्टार्ट करू। पाटील सर, स्वागत आहे तुमचं। नमस्कार। बोला सर, आजच्या स्टॉक बद्दल। आजचा स्टॉक आपण अपडेट केलेला आहे आणि जो चालणारा स्टॉक आहे, जो जाणारा स्टॉक आहे, तो स्टॉक आपण ठेवलेला आहे। यस, स्टॉक बघायचा। हो चालेल, करूया। पहिली गाडी आपण ऑटोमॅटिक वॅगनर घेऊन आलो। 2016 ची फर्स्ट ओनर आहे, 46,000 किलोमीटर चाललेली आहे आणि या गाडीची प्राइस शूट करतो आपण 3,80,000 रुपये। 380 फॅमिलीसाठी बेस्ट गाडी आहे। फॅमिलीसाठी बेस्ट आहे, लेडीजसाठी बेस्ट आहे। निगोशिएशन होईल होईल आणि पुण्याच्या ट्रॅफिकसाठी तर मस्त कार आहे। ट्रॅफिकसाठी तर खूप चांगली गाडी आहे। ठीक आहे। पुढची स्मॉल फॅमिलीसाठी कार आहे, 2011 ची आहे आणि या गाडीची प्राइस कोट करतोय आपण 1,40,000 रुपये। 1,40 निगोशिएशन होईल। ठीक आहे सर, बोला। पेट्रोल ZST XMS मॉडल आहे, फर्स्ट ओनर आहे, सिंगल एअरबॅग वाली गाडी आहे। 1,00,000 किलोमीटर झालेलं आहे ह्या गाडीचं आणि या गाडीची प्राइस कोट करतो आपण 2,90,000 रुपये आणि ह्या गाडीवरती 1,75 पर्यंत लोन होऊ शकते। 1,75 पर्यंत लोन होईल। आणि बाय द वे, हिला 4 स्टार रेटिंग मिळाली होती ग्लोबल इनकॅपमध्ये। जस्ट तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगतो, त्यामुळे सेफ्टीच्या दृष्टिकोनातून पण मस्त गाडी आहे। सर, पुढची रेनॉल्टची डस्टर आहे, 2013चा मॉडेल आहे, फर्स्ट ओनर गाडी आहे। गाडी आतून इंटिरियर DC मॉडिफाईड झालेलो आहे या गाडीचं आणि या गाडीची प्राइस कोट करतो आपण 4,55,000 रुपये। 4,55 यस, निगोशिएशन होईल। ठीक, डिझेल गाडी आहे। ही डिझेल गाडी आहे। 2021 ची टायगर घेऊन आलो आहे आपण, RXT 1.0 पेट्रोल ऑप्शन मॉडेल आहे। हा फर्स्ट ओनर आहे, 10,000 किलोमीटर चाललेली फक्त ही गाडी। फक्त 10,000 किलोमीटर चालली? 10,000 किलोमीटर चाललेली आहे आणि ह्या गाडीची प्राइस कोट करतो आपण 7,70,000 रुपये। 770। यस, बाय द वे, हिला पण 4 स्टार रेटिंग मिळाली होती ग्लोबल इनकॅपमध्ये। हिचा पण विचार तुम्ही करू शकता। पुढची जी डिमांडेबल गाडी असते स्विफ्ट डिझायर, जर तुम्हाला स्वस्त रेटमध्ये पाहिजे असेल तर आपण 14 ची गाडी देतो। ही गाडी 3,60,000 रुपयाला फक्त। ही टूरची प्रायव्हेट केलेली आहे। आता ही व्हाईट नंबर प्लेट कार आहे, 1 टाइम टॅक्स पेड झालेला आहे या गाडीचा आणि ही गाडी फक्त 3,60,000 रुपयाला। 360, जे की निगोशिएशन होईल। गाडी ठेवायलाच लागते ही, हो ना, स्टॉकमध्ये, कारण जाते ही डिझायर जातेच लगेच। अजून एक आपण 2015 ची डिझायर घेऊन आलेलो आहे। ही कमर्शियलची प्रायव्हेट आहे, टूर मॉडेल आहे, सेकंड ओनर, 2015 आणि ह्या गाडीची प्राइस कोट करतोय आपण 4,60,000 रुपये। 460 निगोशिएशन होईल। ठीक आहे। 2007 ची अल्टो LX आहे, सिंगल ओनर, 2028 पर्यंत पेपर क्लिअर केलेले आहेत ह्या गाडीचे आणि या गाडीची प्राइस कोट करतो आपण 90,000 फिक्स आहे। 90,000 फिक्स आहे, 90,000 कमी वगैरे काही नाही, बॉटम प्राइसवर देतो आहे। बॉटम प्राइसवर गाडी देतो। ठीक आहे, या आणि 90,000 ही गाडी घेऊन जा। 2011 ची झेन एस्टिलो LX आहे, आउटफिटेड CNG आहे, पेपरवर एंट्री आहे, सेकंड ओनर आहे आणि या गाडीची प्राइस कोट करतो आपण 1,65,000 रुपये। 1,65। यस, निगोशिएशन होईल। आणि ह्या गाडीला ना चांगलं मॉडिफिकेशन होऊ शकतं। आणि ह्या 11 ची असून पण मारुती प्रोडक्ट असल्यामुळे हिला साधारणतः 1,25 ते 1,30 पर्यंत लोन होईल। यस, म्हणजे फक्त 35-40,000 रुपये घेऊन याची गाडी घेऊन जायची। ठीक आहे, 35-40,000 आणायचे, गाडी घेऊन जायची। ग्रामीण भागात जर तुम्हाला गाडी चालवायची असेल ना, बिंदास्त आहे, खर्च पण कमी आहे, बिंदास्त घेऊन जा। हिला 18-20चा ॲव्हरेज आहे डिझेलला, सेकंड ओनर आहे आणि या गाडीची प्राइस कोट करतो आपण 2,50,000 रुपये। 2,50। यस, ठीक आहे। 2010 ची अल्टो LX आहे, CNG, हिला कंपनी कडूनच फ्रंट टू पॉवर विंडो आलेले आहेत। ओके, आणि या गाडीची प्राइस कोट करतो 1,35,000 रुपये। 1,35। यस, ठीक आहे सर। पुढची 2011 ची कॅटन आहे, VXI मॉडेल आहे, 50,000 किलोमीटर चाललेली आहे, सेकंड ओनर आणि या गाडीची प्राइस कोट करतो आपण 1,60,000 रुपये। 1,60 मध्ये निगोशिएशन होईल। ठीक आहे। 2014 ची अल्टो LX आहे, कंपनी फिटेड CNG, फर्स्ट ओनर गाडी आहे। फर्स्ट ओनर। यस, 2.25 लाख रुपये गाडीची किंमत आहे आणि ह्या गाडीवरती साधारणतः 2.25 लाखापर्यंत लोन भेटू शकतं। 2.25 मध्ये 2.25 लाखाचं लोन होईल। यस, ठीक आहे। डिसेंबर 2016 ची i10 ग्रँड आहे, स्पोर्ट्स प्लस मॉडेल आहे। याला 2 एअरबॅग आहेत, फर्स्ट ओनर, 50,000 किलोमीटर चाललेली आहे आणि ह्या गाडीची प्राइस कोट करतो आपण 4,20,000 रुपये। 4,20 ज्यात निगोशिएशन होईल। सर, लोन किती होईल यावर? 3.5 लाखापर्यंत लोन। 3.5 लाखापर्यंत लोन होईल ना? ठीक। म्हणजे प्रकाश सर, माझ्याकडे 70-80 हजार जरी असेल तरी मी गाडी घेऊ शकतो? हो, घेऊ शकतो, कारण बाकीचं डाऊन पेमेंट क्लिअर होईल, बरोबर? आणि लोन तुम्ही करून द्याल। पुढची गाडी आहे डिझेल ऑटोमॅटिक सनरूफ, LTZ मॉडेल आहे, हा क्रूजचा, 2010 ची गाडी आहे आणि ह्या गाडीची प्राइस कोट करतो आपण 1,90,000 रुपये। 1,90। थोडं निगोशिएशन होईल ना? थोडंफार होईल। ठीक। अजून एक डिझेल ऑटोमॅटिक 2010 ची फर्स्ट ओनर, ह्या गाडीची प्राइस कोट करतो आपण 2,70,000 रुपये। 270 आणि हिला साधारणतः 17-18चा ॲव्हरेज आहे डिझेलला। 17-18चा डिझेलला ॲव्हरेज आहे। 270 मध्ये कमी होईल? थोडाफार कमी होईल। ठीक आहे, स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, प्रकाश सरांचा फोन आहे, 24 तास चालू असतो, बिंदास्त फोन करा। सर, पुढची गाडी 2010 ची मायक्रा आहे, सेकंड ओनर आहे,
ही पेट्रोल CNG आहे ऑथोराईज आणि ह्या गाडीची प्राइस कोट करतो आपण 1,80,000 रुपये. 180 मध्ये आपण CNG पण आहे राईट. CNG पण आहे आणि टॉप एंड मॉडेल आहे. Top end ABS, model. एअरबॅग, पुश बटन स्टार्ट गाडी आहे. 4 टायर नवीन आहेत ह्या गाडीचे. 180 मध्ये निगोशिएशन होईल. 2007ची गाडी आहे. पेपर 2027 पर्यंत. सँट्रो झिंग फ्रंट टू पॉवर विंडोज आहे त्या गाडीला. ऑथोराईज CNG आहे आणि या गाडीची प्राइस कोट करतो आपण 1,15,000 रुपये. 1,15 निगोशिएशन होईल. निगोशिएशन. ठीक. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. स्क्रीनवर नंबर दिला आहे सरांचा. 24 तास फोन करा, बिंदास्त फोन करा, या आणि गाड्या घेऊन जा. गुगल मॅपची लिंकसुद्धा मी दिलेली आहे. पाटील सर धन्यवाद सर. धन्यवाद.